नमस्कार, मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आम्ही निघालो आहोत नानखुर्द्याला जाण्यासाठी। सकाळी मस्त लवकर उठली, सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे केला, रोजची कामं सगळे झाले आणि मग आम्ही निघालो। बस स्टँडला गेलो, गेल्या आम्हाला लगेच बस मिळाली आणि पोचलो, कारण आज होतं रासपूजन। थोडा उशीरच झाला आम्हाला पोचायला, 2 ते 2:30 वाजून गेले होते। आणि खरं तर आम्हाला जळगावला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी काही शॉपिंग करायची होती त्यासाठी, आणि सोबतच आज रासपूजन पण करायचं होतं। तसं आईजी ना सगळी तयारी बाकीच होती आणि त्याच्यामुळे आता बाकीची तयारी करत होतो आम्ही। बऱ्याचशा गोष्टी लागत नाही, जसं की हा लोखंडी खलबत्ता आहे ना आईचा, तो काही एवढा फारसा लागत नाही आईला। मग त्याला जे काही शामूदादाच्या लग्नाच्या वेळेला सजवलेलं होतं ना, ते तसं होतं। आता काढलं आणि आता म्हटलं आईला, म्हटलं नवीन डेकोरेशन करू, त्याला काहीतरी लेस वगैरे बांधू। ऊन तर इतकं होतं ना, तर आम्ही दोघे जण नुसते जाम लावून गेलो होतो उन्हामध्ये। आणि आल्या पाणी पिलं, जेवण केले आणि तसेच थोडेसे लोळलो आम्ही। नंतर म्हटलं मग चला आता करू, म्हटलं रासपूजनाची जी काही तयारी ती। असं कसं प्रकारचं बांधलंय? होय, घाट का बांधली तिथे? आज की शाम माझा मोबाईल आणून मला काही गोष्टी ज्या होत्या त्या आई आता सजवत होती, पण काही गोष्टी ज्या आहेत ना, जसं लग्न जमलं ना विकीचं, तेव्हापासून आई त्याची तयारी करत होती। जसं की आता ही मुसळ आहे, आपण जे उखळमध्ये हे करतो ना, ती मुसळ बऱ्याच जणांनी पाहिलेली असेल, तर तिला अशी लेसने सजवलेलं आहे। सोबत ही जी डालकी ना, तुम्ही बघा तिला किती छान सजवलेलं आहे आईने डालकीला। म्हणजे डालकीच्या खालचे जे बूंद आहे ना, तिथं वेगळी लेस लावलेली आहे, वरतून ते माळा लावल्या आहेत वेगळ्या, अजून वेगळा रेड कलरचा कापड, म्हणजे खूप सुंदर वाटते ती डालकी। आणि हे सुपडं आहे, याला पण आहे ना आईने कलर आणि जी काही लेस आहे, मोरपीस, काच वगैरे, आणि जे पत्रिकेमध्ये राधाकृष्णाचा फोटो येतो ना, तो फोटो लावून असं एकदम भारी सजवलेलं आहे। म्हणजे या वयामध्ये एवढी क्रिएटिव्हनेस, बापरे, म्हणजे मला खूपच भारी वाटतं। अजून आई आपल्यासारखी असेल त्यावेळेला किती छान छान काही बनवत असेल, आणि बनवतेच, पहिल्यापासून बनवते आई। जे काही शिवायचे वस्तू पण असतात ना, त्या पण खूप छान छान पर्स वगैरे असं काही बनवतच राहते। आणि आता हे सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या अशा झाल्या आहे डेकोरेशन। आणि ना मला सगळ्यात जास्त ही झाडणी आवडली, तिचं डेकोरेशन आवडलं। तिला मस्तपैकी डोळे, तिच्या मूठला टिकली, नाक, ओठ असं छान करून दिलेलं आहे। डोक्यावर गुलाबी कलरचा पदर घेतलेला आहे आणि साडी पण घातलेली त्या झाडणीला, छान सजवलं आहे म्हणजे। आणि अशी काहीशी दिसते ती। तर आता वस्तूंचं जे काही डेकोरेशन किंवा थोडीफार सजावट होती ती आम्ही केली, आणि त्याच्यानंतर मग हॉलमध्ये सगळं मांडायचं होतं आम्हाला। मग त्याच्यासाठी सगळे मांडायचं सगळ्यात आधी देवपूजा मांडली। देवपूजेच्या इथं छान मोराचं पीस आणि एक छान खाली असं आसन ठेवलं, त्याच्यावर कापड टाकले देवाचे, आजूबाजूला समया आणि जे डेकोरेशन केलेलं सूप, परत ती झाडणी, असं सगळं एक 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 ठेवत होतो। जय झाला होतो सा। आणि आपले जे झाडणीला आपण सजवलेलं होतं ना, तर तिला नथ राहून गेलेली होती। आईने शोधून साधून नथ आणली आणि तिला नथ पण घातली छान। रासपूजनाची तयारी झालेली आहे बाहेर, सगळ्यांसाठी, ज्या सगळ्या बायका येतील ना, आता माझ्या बहिणी, काकू, मावशी, सगळ्या त्यांच्यासाठी ना सर्वच। हाय, आलो। सगळेजण असं करा. आई कर.
ठीक आहे आला आला. आई मोठ्याने बोलतो नाव. नाव सांगा वहिनी. नाव घे, मी पाठी दिलेलं. काही तर नाव घे. आई नाव सांगशील का आई? आई तुला बी सांगता येत नाही. नाव पटकन. घे नाव घे. नाव सांग. नाव लिहून घे. नाव सांग. नाव सांग म्हटलं. काय खिशात सगळ्या बावद्या घातला खिशात म्हणा. हा झूठ बोले कवा काटे म्हणा आणि बट्या भाऊ जाऊ ना पिठलं चाटत म्हणा. दिवशी राजहंस पक्षी पाळणार हौशी जितेंद्र पाटीलचं नाव घेते राजपुण्याच्या दिवशी. राजहंस पक्षी पाळणार हौशी जितेंद्र पाटलांचं नाव घेते राजपुण्याच्या दिवशी. अजून आहे. घेऊन डायरेक्ट फेकून नाही ना. नाही ना म्हणजे एकच याच्यामध्ये बस थोडं बस थोडं घे आणि असं करून दिलं घे. असं असं तिथं जाळसून घ्यायचं सुकड्यामध्ये. व्हिडिओ बनवले ना का? असं असं कंबर गोळ्याला तसं. टाकून द्यायचं. कोणता करून घे. दुसऱ्याच्या 2 वाट्या, एक सासरची खून, एक मायाची खून. महेंद्र रावांचं नाव घेते तुमचा माझा. शून्य परत परत केळीच्या पानावर ते शून्य गोपालरावांचं नाव घेतेस माझे पुण्य. केक प्रवीण पाटीलचं नाव घेते राजपुण्याच्या दिवशी. सोन्याचे मंगळसूत्र रवे रवे जोडले प्रवीण पाटीलसाठी आई वडील सुकड तर आला जरा मन नाव सुटायला. ते पाकडा मा याद पडी जास. तुम्हाला तेच म्हणते ना मम्मी. मला ते नाव खूपच आवडतं. राम खातो राम खातो टाकायची टाकवा कृष्ण खातो दही माझ्या मगातून कृष्ण खात पाहिजे. नवरात्रानंतर येतो दसरा. जगदीश रावांचा चेहरा नेहमी हसरा. रामाच्या बागेत केळी पिढ्या
मना सावकार चंद्र डोलीतो सुंदर मना सावकार चंद्र डोलीतो काय नाव आहे का गुडतायचं दुसरं सांगू? गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी जितेंद्र पाटलांचं नाव घेते हळद फोडण्याचे. छान. कोण घेते? मला पट्टा खूप मोठा आता सगळ्यांचं रासपूजन झालेलं आहे आणि आता हळद फोडायचं चाललंय बा. इकडं मोनाली वहिनी हळद फोडताय आणि सगळ्यांचे जे नावं आहेत ते पण मी तुम्हाला ऐकवते. हे सगळे माझ्या वहिनी काकू आलेले आहेत इकडे सगळ्याजणी. गेले डोंगर प्रवाळी कंदीला जिरा निंगीला इरा फुलाचा वार तोडती नार गुपती आर मोदी करती श्रुपीदार नवतीनी नार निखती श्रुपीदार नवतीनी नार उचानेचा मांडो बाईला माझा वादना जाता जाता अंदाबाजी माझी कसऱ्याची कोणतं शिंपण नंदन हौशी प्रवीण पाटीलचं नाव घेते. कृष्णकांत पाटीलचं नाव घेते हळद फोडण्याची वेळ. तुला नाव कसं होतंस हे येऊ का? आगलदार मागलदार मागलदार करीत होती शिरा गोपाळराव आले तर चमकला हिरा. घातले मी मंगळसूत्र, लावली टिकली, नेसली साडी. लोक म्हणतात शोभून दिसते महेंद्ररावांची आणि माझी जोड. पहिले फोन नाही घुसला तर चालेल. साथ लावा नाही तर काय कुठणार आहे तिथे वहिनी इथली बारीक या नाव यादी राहिनी म्हणून ती आहेत कुठे राहिनी. तेच ना. श्रीकृष्णाच्या मंदिराला सोन्याचा कळस दिनेश पाटलाचं नाव घेते हळद फोडण्याच्या वेळेस. चालेल. चांदीच्या ताटात रेशमी खंड जगदीशरावांचं नाव घेते हळद फोडण्याचा सण. केव्हाची सांगती तर मंडळी असा होता आजचा हा रासपूजनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून असेच छान छान व्हिडिओंसाठी कनेक्टेड राहा. आता असेच रेग्युलर व्हिडिओ येतील तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.